प्रॅक्टिस सेट 2.1 मधला आपला 8 क्वेश्चन नंबर 8 आहे. लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल आर 35 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड, आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ इट्स डायगोनल. आपल्याला डायगोनल फाइंड करायचं आहे, म्हणून मी काय घेतलं, गिवन केलंय मी रेक्टँगल घेतलाय ए बी सी डी इज अ रेक्टँगल. ए बी सी अँड डी हा मी काढला रेक्टँगल. रेक्टँगल काढल्यानंतर मी काय केलं, सेकंड ए अँड बी. ए अँड बी किती घेतला मी, 35 सेंटीमीटर. किती घेतलं, 35 सेंटीमीटर. अँड बी सी मी घेतलाय 12 सेंटीमीटर. किती घेतला मी, 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. तर मला फाइंड करायचं आहे डायगोनल एसी. मला फाइंड करायचं आहे डायगोनल एसी. मग मी काय केलं, मी आता सोल्युशन करणार इन ट्रायंगल ऑफ ए बी सी. ट्रायंगल काय घेतला मी, ए बी अँड सी. मी ट्रायंगल घेतला आपला ए बी अँड सी. बी हा माझा 90 डिग्री आहे. ट्रायंगल अँगल ऑफ ए बी सी इज अ 90 डिग्री अँगल ऑफ रेक्टँगल. मी ए बी सी घेतला 90 डिग्री. आपल्याला डायगोनल करायचं एसी. हा एसी आहे तुमचा, हा एसी आहे. मग मला सांगा, जर 90 डिग्री असेल, अँगल बी असेल 90 डिग्री असेल, तर आपल्याला समोरची साईड घेतो एसी. म्हणजे हा कुठला आला, पायथागोरस थेरम झाला. हा कुठला आला, पायथागोरस थेरम. सो तुम्ही काय घेतलंय, ए सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिखतो पी टी वाय टी एच ई. हा पायथागोरस थेरम लिहिला मी. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. आता मला एसी आपल्याला डायगोनल एसी आपल्याला काढायचं. ए बी स्क्वेअर किती दिलाय मी, 35 सेंटीमीटर दिलाय. ए बी किती दिलाय, 35 सेंटीमीटर. बीसी दिलाय 12 सेंटीमीटर. बीसी दिलाय मी 12 सेंटीमीटर. देन AC स्क्वेअर इज इक्वल टू 35 चा स्क्वेअर काय होतो, 1225. 35 चा स्क्वेअर होतो 1225 आणि 12 चा स्क्वेअर होतो 144. तुम्ही शिकला असाल 9 स्टँडर्ड 8 स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकला, तर स्क्वेअर कसा काढायचा त्याप्रमाणे मी काढला. 35 चा स्क्वेअर लिहिला 1225, 12 चा स्क्वेअर लिहिला मी 144. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू 1369. या दोघांची व्हॅल्यू आली आहे 1369. AC स्क्वेअर इज इक्वल टू 1369. आता मी AC स्क्वेअर आहे इथे, तर मी इथून स्क्वेअर काढलाय, इथून मी स्क्वेअर काढला आणि इथे रूट केलाय. इथून स्क्वेअर काढलाय, इथे रूट केलाय. 37. 1369 चा रूट किती होतो, 37. जर तुम्हाला रूट शिकायचं असेल तर माझा अजून एक व्हिडिओ बघा, मी तुम्हाला पाठवेन नंतर थोड्या वेळाने. मग त्यामुळे तुम्हाला समजेल की रूट कसा काढायचा ते समजलं. म्हणजे एसी डायगोनल एसी च किती सेंटीमीटर आलाय, 37 सेंटीमीटर. ओके, समजलं.